मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भाऊ शुभमला विचारतात, जर कीर्तीने ती ट्रॉफी जिंकली नाही तर तू आयुष्यभर मिठाई खाणार नाही का? त्यावर शुभम विचार करू लागतो. त्यानंतर तो हसतो आणि भाऊंना बोलतो, असं कधीच होणार नाही की कीर्ती ट्रॉफी जिंकणार नाही. मला पूर्णपणे खात्री आहे कीर्ती नक्की ट्रॉफी जिंकतील. आणि कीर्ती त्यांच्या प्रशिक्षणासाठी खूप काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत, ते आपण स्वतः पाहिलं आहे, असं शुभम भाऊंना समजावतो. त्यावेळी भाऊ बोलतात, परंतु असं 11 महिने मिठाईविना राहायचं कसं जमल? कारण शिर्डीतील प्रत्येक घर तुझ्या मिठाईविना आनंद साजरा करत नाही आणि तू स्वतः मिठाई न खाणं असं कुठं झालं का? तेव्हा शुभम भाऊंना सांगतो, भाऊ, आता 11 महिन्यातले 3 महिने ऑलरेडी गेले आहेत. आता फक्त 8 महिने उरले आहेत. ते असे बोलता बोलता जातील. शुभमचा हा कॉन्फिडन्स पाहून भाऊंना खूप आनंद होतो. भाऊ बोलतात, बायकोच्या यशासाठी तू एवढा झगडत आहे, मला खूप आनंद झाला. भाऊ शुभमचं खूप कौतुक करत असतात आणि त्याला बोलतात की तू एका चांगल्या नवऱ्याचं काम करत आहे आणि तू तुझ्या बायकोच्या पाठीमागे पहाडासारखा उभा आहे, असं शुभमचं पुन्हा कौतुक करत बोलतात. तेव्हा भाऊ शुभमच्या ह्या निर्णयामुळे खूप खुश असतात. इकडे कबड्डीची मॅच चालू होते. त्यावेळी सी टीममधील एक प्लेयर रेड टाकतो आणि लगेच कीर्तीला आऊट करतो. कीर्तीवर सर्वजण खूप नाराज होतात, तर संजय तिच्यावर खूप रागवतो आणि बोलतो, त्या सी टीमने फक्त तुला टार्गेट केलं आहे. याचं कारण तुला माहीत आहे का? कारण तू सर्वात लूज कॅन्डिडेट आहे. त्यामुळे पुन्हा आपल्या टीमचं नुकसान झालं आहे, असं नको ते कीर्तीला तो बोलत असतो. संजयचं हे खोचक बोलणं ऐकून कीर्ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु संजय तिचं ऐकत नाही. तेव्हा तो बोलतो, तू आज पण एक्सक्यूजेस देणार, त्यामुळे तू आता रूममध्ये जाऊन बस आणि आराम कर. मला तुझी बडबड अजिबात ऐकायची नाही. कीर्तीचा खूप अपमान होतो. कीर्तीला खूप वाईट वाटतं. तेव्हा कीर्ती गुपचूप बाजूला जाऊन उभी राहते आणि मनातल्या मनात विचार करत राहते, स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी मला मिळाली होती, परंतु अचानक मध्ये काय झालं हे माझं मला समजलं नाही. दुसरीकडे एमली आणि तिची सहकारी पार्लर ओपन करतात आणि आतमध्ये जाऊन देवाची पूजा करतात. एमली बरोबर असणारी मुलगी तिला सांगते, आज टोटल 15 ऑर्डर आहे आणि संध्याकाळी एक ब्रायडल मेकअपची पण आहे. एमली देवाचे आभार मानते आणि अशीच गर्दी वाढू दे अशी देवाकडे प्रार्थना करते. तर हा सर्व प्रकार सोनाली पाहत असते. एमली पार्लरमध्ये गेली यावरून सोनालीला खूप राग येतो. एमली पार्लर चालू आहे याचा पोस्टर बाहेर लावते आणि आतमध्ये जाऊन दरवाजा बंद करते. तेवढ्यातच सोनाली एमलीच्या पार्लरजवळ येते आणि पार्लर बंद आहे असा पोस्टर तेथे लावते. तेव्हा सोनाली स्वतःच्याच पाठीवर थाप मारते आणि मला अगोदर हे कसं सुचलं नाही विचाराने ती खूपच खुश होते. इकडे सी टीमचा प्लेयर रेड टाकतो आणि पुन्हा राहुलला आऊट करतो. संजयला अजूनच राग येतो, तर बाकी सर्वजण टाळ्या वाजवत असतात. कीर्तीलाही खूप वाईट वाटतं, कारण तिच्या टीममधील राहुल आऊट झालेला असतो. विनायक सर सांगतात, सी टीमला टोटल 3 गुण तर ए टीमला टोटल 0 गुण मिळाले आहेत. नंतर संजय रेड टाकतो आणि खूप छान प्रकारे खेळत 2 गड्यांना आऊट करतो. कीर्ती आनंदानेच उड्या मारू लागते. तेव्हा ए टीमला टोटल 2 गुण मिळालेले असतात. तेव्हा विनायक सर आणि पाटील मॅडम संजयच्या ह्या गुणाचं खूप कौतुक करतात आणि बोलतात की कीर्ती आणि तो दुसरा कॅन्डिडेट आता आतमध्ये येत आहे. संजय मनात विचार करतो, उगीच ती कीर्ती आता पुन्हा टीममध्ये येणार. ती बाहेर बसली असती तर टीम जिंकण्याची जास्त चान्सेस क्रिएट झाले असते. तिकडे एमली दीपिकाला सांगत असते, पहिली ऑर्डर तर मगाशीच होती, मग अजून ती बाई का आली नाही? दीपिका सांगते की थोड्या वेळाने येईल आणि त्यांनी ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी फोन पण केला नाही, त्यामुळे तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तर बाहेर हा सर्व प्रकार सोनाली ऐकत असते. त्यानंतर ती मुद्दाम आतमध्ये येते आणि एमलीकडे 1000 रुपये सुट्टे मागते. एमली सुट्टे पैसे आहेत की नाही ते पाहत असते. तर सोनाली बोलते, अगं काय सांगू, माझ्या दुकानात आज खूप गर्दी झाली आणि असं वाटतंय आजच माल संपून जाईल. तुझ्या दुकानात आज काही गिऱ्हाईक आलं नाही का, असंही तिला विचारत असते. तेव्हा एमली बोलते, खरं पाहिलं तर आज खूप ऑर्डर होत्या, परंतु अजून कोणी आलं नाही. हे ऐकून सोनाली अजूनच खुश होते.
एमलीची खूप खिल्ली उडवत असते. तेवढ्यातच विक्रम एमलीला आवाज देतो आणि आतमध्ये येऊ का असं विचारतो. तेव्हा एमली आणि सोनाली बाहेर येतात. तेव्हा एमली विचारते, विक्रम भाऊजी काही काम होतं का? तेव्हा विक्रम सांगतो, अगं तू तर पार्लर चालू ठेवला आहे, मग पार्लर बंद असल्याची पाटी उलटी का करून ठेवली? हे ऐकून सोनालीला आश्चर्याचा धक्का बसतो. तर एमली विचार करत राहते की ही पाटी तर मी सरळ लावली होती, मग कोणी बदलली असेल. विक्रमला संशय येतो की हे सर्व कारस्थान सोनालीने केलं असेल. तेव्हा विक्रम सोनालीकडे खूप रागात पाहतो आणि बोलतो की एमली, तू दुकानाबाहेर येऊन जरा पाहत जा आणि शेजारच्या दुकानात मी आहेस, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नको. आणि ते खूप बदमाश लोक राहतात, तू हातात चप्पल घेऊनच उभी राहत जा. सोनाली गालाला हात लावत राहते. विक्रमचा संशय अजूनच वाढतो आणि सोनालीवर ओरडून पटकन दुकानात यायला सांगतो. सोनाली खूप वैतागते आणि खूप चांगलं चाललं होतं, हे मध्येच कुठून टपकले असं स्वतःशीच बोलते. इकडे सी टीममधील एक प्लेयर रेड टाकते आणि राहुलला आऊट करते, तर सी टीमला पुन्हा एक गुण मिळतो. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर कीर्ती संजयला सांगते की संजय, आता मी रेड टाकते, तू टाकू नकोस. संजय तिला बोलतो की कीर्ती, तू अजिबात तिकडे जायचं नाही. त्या दोघांचं हे सर्व बोलणं विनायक सर ऐकतात आणि संजयवर ओरडतात आणि कीर्तीला रेड टाकू देत, तू तिला का नेहमी अडवतोस असं विचारतात. मात्र संजयचा नाईलाज होतो, तर कीर्ती रेड टाकते. कीर्तीने रेड टाकल्यावर संजय मनात विचार करतो, ही पुन्हा तोंडावर पडणार, माझं ऐकलं असतं तर टीम तरी सेफ राहिली असती. तिने रेड मारल्यावर कबड्डी कबड्डी म्हणत ती खेळत असते. सर्वजण तिच्याकडे पाहत असतात. संजय रागात पाहत असतो. तर सी टीममधील 2 प्लेयर तिला पकडतात. सर्वांच्या आशा मावळतात. सर्वांना वाटतं की आता कीर्ती आऊट झाली. मॅडम तर तिच्यावर हसत असतात. त्यानंतर कीर्ती प्रयत्न करून बाउंड्रीजवळ जाते आणि 3 गड्यांना आऊट करते. सी टीमला 3 गुण मिळतात. तर संजय कीर्तीकडे पाहत राहतो. सर्वजण कीर्तीचं अभिनंदन करतात. इकडे पाटील मॅडम विनायक सरांना बोलतात, कीर्ती खूप छान खेळली असं म्हणून त्या स्वतःही कीर्तीचं कौतुक करतात आणि टाळ्या वाजवतात. तेव्हा संजय कीर्तीचं कौतुक न करता तिला बोलतो, इतकी पण खुश होऊ नको, याने आधीचा परफॉर्मन्स धुतला जाणार नाही. कीर्ती त्याला बोलते, आत्ता हा परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेव. संजय तिला सांगतो की हा योगायोग समज. आजचा दिवस तुझा होता असंही तू समजू शकते, पण उद्याचा दिवस तुझ्यासाठी फ्लॉपच असेल, हे लक्षात. संजयच्या ह्या बोलण्याचं कीर्तीला खूप वाईट वाटतं. कडे जिजी अक्का, सोनाली आणि जान्हवी पापड करत असतात. तर शुभम तेथेच बसलेला असतो. तेव्हा तो विचार करत असतो, कीर्तीची मॅच आतापर्यंत झाली असेल, नक्की काय झालं असेल माहीत नाही. तो कीर्तीच्या फोनचीच वाट पाहत असतो. तेवढ्यातच त्याला कीर्तीचा फोन येतो. कीर्ती खूप उत्साही असते, खूप आनंदी असते आणि शुभमला सांगते, आमची टीम जिंकली आणि सर्वात जास्त गुण मलाच मिळाले. हे ऐकून शुभम खूपच खुश होतो आणि जिजी अक्कांनाही ही आनंदाची बातमी सांगतो. कीर्ती सांगत असते की मी अगोदर बाहेर गेले होते. शुभम बोलतो, बाहेर गेला होतात, मग आतमध्ये कशा आल्या? हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. जिजी अक्का विचार करू लागतात. कीर्तीने असं बाहेर जाणं योग्य नाही. ती सर्वांच्या नेहमी पुढे असली पाहिजे, कारण तो चषक कीर्तीलाच मिळाला पाहिजे, म्हणजे ती शिर्डीमध्येच येईल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये कीर्तीची खूप दगदग होते, त्यामुळे ती आजारी पडते. तिला खूप ताप येतो. तर विनायक सर तिच्यावर खूप ओरडतात आणि ही जागा तुझ्यासाठी नाही असं तिला बोलतात. कीर्तीला खूप वाईट वाटतं. तर कीर्ती जिद्दीने पुन्हा प्रॅक्टिस सुरू करते. तर मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.